हॅलो एव्हरीवन. युनिट नंबर 1 मधील जो सेकंड हाफ पार्ट आहे सिंगल फेज AC सिरीज सर्किट हा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण सिंगल फेज AC सर्किट, रिॲक्टन्स अँड इम्पिडन्स, रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, ओके, त्याचबरोबर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इम्पिडन्स, कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स ट्रायंगल, इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू पॉवर, महत्त्वाच्या काही अशा टर्म्स होत्या पॉवर संबंधित, जसे की ॲपरंट पॉवर, यस, ट्रू और रिअल पॉवर, पॉवर फॅक्टर, रिॲक्टिव्ह पॉवर और इमॅजिनरी पॉवर, यांचे आपण डेफिनेशन्स, फॉर्म्युले पाहिले होते. इम्पॉर्टन्स सिग्निफिकन्स ऑफ पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर म्हणजे काय आणि त्याचं महत्त्वाचं जे लक्षण आहे, सिग्निफिकन्स लक्षण आहे, ते आपण पाहिलं होतं. किंवा कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर हा सुद्धा पार्ट आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, मागील लेक्चरमध्ये कव्हर केला होता. त्याचबरोबर पॉवर ट्रायंगल हा सुद्धा आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिला होता. ओके, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.5 द सिरीज RL सर्किट हा स्टार्ट केला होता. ओके, आता आपण तो टॉपिक सिलेबस टॉपिक 2.5 सिरीज RL सर्किट पूर्णपणे पाहणार आहोत. ओके, सिरीज RL सर्किट. द सिरीज RL सर्किट is as shown in figure 2.5.1. The AC voltage source of instantaneous voltage. ठीक आहे, AC voltage source आहे instantaneous voltage सोबतचा, V equals to Vm sin omega t is connected across the series combination of L and R. ओके, voltage source, instantaneous voltage source V equals to Vm sin omega t हा R आणि L यांच्या सिरीज कॉम्बिनेशनला कनेक्ट केला आहे. म्हणजेच एक रेजिस्टर आणि एक इंडक्टर एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत आणि त्यांना इन्स्टंटेनियस व्होल्टेज सोर्स जो आहे V इक्वल्स टू Vm sin ओमेगा टी तो सुद्धा कनेक्ट केलेला आहे. ओके, इथं पाहू शकता डायग्राममध्ये फिगर 2.5.1 RL सिरीज सर्किट, व्होल्टेज सोर्स आहे, एक रेजिस्टर आहे, एक इंडक्टर आहे. ओके, तर पहा रेजिस्टरच्या रेजिस्टरच्या सभोवतालचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे VR, ज्याला आपण म्हणणार आहोत VR, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर किंवा रेजिस्टर व्होल्टेज असं सुद्धा म्हणू शकतो आपण. VR इक्वल्स टू I इंटू आर. ओके, त्याचबरोबर इंडक्टरच्या सभोवतालचा, इंडक्टरच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज आहे VL म्हणजेच इंडक्टर व्होल्टेज, ओके, किंवा व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर असे सुद्धा आपण म्हणू शकतो. VL इक्वल्स टू I इंटू XL. ठीक आहे, आता विथ रिस्पेक्ट टू ते एलिमेंट म्हणजेच रेजिस्टर असेल, इंडक्टर असेल, त्यांची फेजर डायग्राम सुद्धा इथे दिलेली आहे. व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. रेजिस्टर फक्त असेल तर फेज डिफरन्स काय असतो, रेजिस्टरच्या बाबतीत काही नसतो. ओके, फेज डिफरन्स हा 0 असतो. म्हणजेच जिथं व्होल्टेज आहे तिथेच काय असणार आहे, करंट असणार आहे. म्हणजेच फेजर डायग्राम अशा पद्धतीने होईल. इंडक्टरच्या बाबतीत इंडक्टरच्या अक्रॉसचा जो फेजर डायग्राम आहे तो काय असेल, व्होल्टेज अक्रॉस L लीड्स बाय I बाय 90 डिग्री. ओके, व्होल्टेज जो असेल तो लीड करत असेल करंटच्या ऐवजी, म्हणजेच करंट लॅग असेल कितीने, 90 अंशाने. VL, VR अँड I आर द RMS व्हॅल्यूज. मग VL जो असेल, VR जो असेल आणि I जो असेल तो कसा असणार आहे, RMS व्हॅल्यू असणार आहे. ओके, तर पहा, अज्युम समजा द रेजिस्टन्स टू बी ऑफ व्हॅल्यू R, रेजिस्टन्स हा R ओहमचा आहे असं समजा, अँड इंडक्टन्स टू बी अ प्युअर इंडक्टन्स ऑफ व्हॅल्यू N हेनरीज, आणि जो इंडक्टन्स आहे तो प्युअर इंडक्टन्स आहे L हेनरी इतका. ओके, अज्युम दॅट, असे समजा की द करंट फ्लोईंग थ्रू L अँड R इज I एम्पियर्स. करंट जो प्रवाहित होतो L आणि R मधून तो I एम्पियर्स इतका आहे. वेअर I इज द RMS व्हॅल्यू ऑफ इन्स्टंटेनियस करंट स्मॉल I. ओके, कॅपिटल I हा काय असणार आहे, RMS व्हॅल्यू आहे, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आहे कुणाच्या, इन्स्टंटेनियस करंटच्या, म्हणजे त्या काळच्या त्या क्षणाच्या करंटच्या स्मॉल आयच्या इन्स्टंटेनियस RMS व्हॅल्यू आहे. ड्यू टू दिस करंट, ह्या करंटमुळे द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस L अँड R आर गिवन बाय, ड्यू टू दिस करंट द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस L अँड R आर गिवन बाय व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R. ओके, रेजिस्टरच्या सभोवतालचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो दिलेला आहे VR इक्वल्स टू I इंटू आर. VR इज इन फेज विथ I. जो व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर असेल तो करंटच्या फेजमध्ये आहे, एकाच स्थितीमध्ये आहे, एकाच टप्प्यामध्ये आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस L,
इंडक्टरच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे, व्होल्टेजचा जो घट आहे, तो कसा असेल VL इक्वल्स टू I इंटू XL. ओके, VL म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर VL इक्वल्स टू I इंटू XL. XL म्हणजेच काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे. VL लीड्स बाय I बाय 90 डिग्री. VL मोठा आहे, VL पुढे आहे, लीड करतोय आयला कितीने, 90 अंशाने बाय 90 डिग्री. सिलेबस टॉपिक 2.5.1 फेजर डायग्राम. फेजर आकृती आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 17 इथं बनतोय, कारण ह्या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत. फेजर डायग्राम ऑफ RL सिरीज सर्किट, ड्रॉ फेजर डायग्राम ऑफ RL सिरीज सर्किट. ओके, क्वेश्चन नंबर 17. तर पहा, द अप्लाइड व्होल्टेज V इज इक्वल टू द फेजर ॲडिशन ऑफ VR अँड VL. जो अप्लाइड व्होल्टेज V आहे तो बरोबरीचा आहे फेजर ॲडिशन, जी फेजर आपण ॲडिशन करेन त्यांची, कोणाची, VR अँड VL यांची. देअरफॉर फेजर ॲडिशन, फेजर V इक्वल्स टू फेजर VR प्लस फेजर VL, फेजर ॲडिशन. ठीक आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर अँड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर यांची फेजर ॲडिशन म्हणजेच काय, आपण अप्लाइड केलेला व्होल्टेज V. एक्सप्रेशन नंबर 2.5.1, सबस्टिट्यूटिंग VR बार इक्वल्स टू IR बार अँड VL बार इक्वल्स टू IXL बार, वी गेट. ओके, VR बार म्हणजेच IR बार सबस्टिट्यूट करायचं आहे, म्हणजेच पुट करायचं आहे, अँड VL बार म्हणजेच IXL बार आपण तिथे पुट करायचं आहे. तर काय मिळेल पहा, V बार इक्वल्स टू IR बार प्लस IXL बार. ओके, एक्सप्रेशन नंबर 2.5.2, दिस ॲडिशन इज नोन ॲज फेजर डायग्राम. इन फिगर, दिस ॲडिशन इज शोन इन as phasor diagram in figure 2.5.2a and the voltage triangle is as shown in figure 2.5.2b. ओके, इथं पहा ॲडिशन जी आहे ती फेजर डायग्राम 2.5.a मध्ये दिलेली आहे, 2.5.2a मध्ये, आणि व्होल्टेज ट्रायंगल जो आहे तो फिगर 2.5.2b मध्ये म्हणजेच या डायग्राममध्ये दिलेला आहे. फेजर डायग्राम ऑफ LR सिरीज सर्किट और RL सिरीज सर्किट. इथे पाहू शकता VL लीड आहे कोणाला, आयला कितीने, 90 डिग्रीने. ओके, VL अँड VR इथे पाहू शकता. VR हा जो आहे तो अप्लाइड केलेला व्होल्टेज V, कारण फेजर ॲडिशन आहे VR आणि VLची. ओके, त्यामुळे सेंटरला येईल इकडे V, अप्लाइड व्होल्टेज V. अँड VRच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर, रेजिस्टरच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर करंट आणि व्होल्टेज हा दोन्ही एकाच फेजवरती आहेत. ओके, त्यामुळे ही फेजर डायग्राम अशी बनेल RL सिरीज सर्किटची किंवा LR सिरीज सर्किटची. ठीक आहे. आता इथे पहा व्होल्टेज ट्रायंगल दिलेला आहे. व्होल्टेज ट्रायंगल VR इक्वल्स टू I इंटू R, VL इक्वल्स टू I इंटू XL. हा काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू असतील, त्यांचा जो फेजर ॲडिशन आहे जो की कर्ण असेल V, तो इथे असेल हायपोथेटिसला. ओके, VL आणि VR यांच्यामध्ये काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच 90 अंशाचा फेज डिफरन्स आहे. व्होल्टेज ट्रायंगल, त्यामुळे व्होल्टेज ट्रायंगल अशा पद्धतीने बनेल. आणि दोन ॲडजेसंट बाजू आहेत, ॲडजेसंट सभोवतालच्या जो बाजू आहेत V अँड VR यांच्यामध्ये जो फेज डिफरन्स आहे तो इथे फायने असेल, फेजर डिफरन्स. ओके, ऑल द व्होल्टेजेस अँड करंट्स आर RMS व्हॅल्यूज. सर्व व्होल्टेजेस आणि करंट्स हे कसे आहेत, RMS व्हॅल्यू इतके आहेत. फिगर A, फिगर B. फिगर 2.5.2 फेजर डायग्राम अँड व्होल्टेज ट्रायंगल फॉर द LR सिरीज सर्किट. सिलेबस टॉपिक 2.5.2. Syllabus topic 2.5.2, impedance of LR series circuit, impedance of RL series circuit. The impedance of the RL series circuit is expressed in the rectangular form, is expressed as impedance of RL series circuit. impedance म्हणजेच काय, प्रतिबाधा. RL series सर्किटचा जो प्रतिबाधा आहे Z impedance, तो आपण रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये खालील पद्धतीने दाखवू शकतो. Z इक्वल्स टू R प्लस JXL. ओके, नॉर्मल इम्पिडन्स आपण R प्लस JX दाखवत होतो, आता इथे फक्त RL सिरीज सर्किट असल्याने Z इक्वल्स टू R प्लस JXL. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स येईल. एक्सप्रेशन नंबर 2.5.3a अँड इट इज एक्सप्रेस्ड इन द पोलार फॉर्म ॲज Z इक्वल्स टू मॉड ऑफ Z ॲट एन अँगल फाय. एक्सप्रेशन नंबर 2.5.3b. ओके, इम्पिडन्स ऑफ RL सिरीज सर्किट. ठीक आहे. तर इथे पहा वेअर मॉड ऑफ Z कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. मॉड ऑफ Z इक्वल्स टू अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर अँड फाय इक्वल्स टू टॅन इनवर्स XL अपॉन R. ओके, काहीही बदल नाही आहे, फक्त आपण पूर्वीचे जे इम्पिडन्सचे फॉर्म्युले पाहिले होते त्याच्यामध्ये आता रेजिस्टर इंडक्टर एका सिरीजमध्ये असल्यामुळे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फक्त ॲड होईल. ओके, इम्पिडन्सच्या फॉर्म्युलामध्ये आणि फेज डिफरन्सच्या याच्यामध्ये फायमध्ये. ओके, XL अपॉन R.
सिलेबस टॉपिक 2.5.3 इम्पिडन्स ट्रँगल क्वेश्चन नंबर 18 क्वेश्चन नंबर 18 इथे बनतो, कारण या टॉपिकवरती बऱ्याच वेळा MSBTच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. सिलेबस टॉपिक 2.5.3 इम्पिडन्स ट्रँगल प्रतिबाधेचा त्रिकोण क्वेश्चन नंबर 18. कन्सिडर द व्होल्टेज ट्रँगल ऑफ फिगर 2.5.3a. ओके, फिगर 2.5.3a चा व्होल्टेज ट्रँगल जर गृहीत धरला, कन्सिडर केला, वी कॅन ऑब्टेन द व्हॅल्यूज ऑफ साइन फाय, कॉस फाय अँड टॅन फाय. आपल्याला त्या ट्रँगलवरून साइन फाय, कॉस फाय आणि टॅन फायच्या व्हॅल्यू मिळू शकतात. द व्होल्टेज ट्रँगल ॲज फॉलोज. साइन फाय इक्वल्स टू VL अपॉन V. ठीक आहे, साइन फाय कसा येईल पहा, VL अपॉन V. इथे पहा व्होल्टेज ट्रँगल साइन फाय म्हणजेच साइन म्हणजेच काय, समोरची बाजू भागिले कर्ण, समोरची बाजू भागिले कर्ण. आता या फायच्या समोरील बाजू कोण आहे, VL अपॉन V. समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे साइन फाय असतो. साइन फाय समोरची बाजू, फायच्या समोरची बाजू VL छेद कर्ण म्हणजेच V, हायपोटेरियस. ओके, अशा पद्धतीनं व्होल्टेज ट्रँगलकडे आपण जर गृहीत धरलं तर इथे पहा आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळतात. ओके, जसे की साइन फाय VL अपॉन V इक्वल्स टू XL अपॉन Z, म्हणजेच VL म्हणजेच काय होता, XL. ठीक आहे, अँड V इक्वल्स टू Z. कॉस फाय काय मिळेल, लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू कोणती होती, VR डिवायडेड बाय V इक्वल्स टू R अपॉन Z. टॅन फाय VL अपॉन VR इक्वल्स टू XL अपॉन R. नाव डिवाइड ईच साइड. ओके, इथं लक्षात येते का पहा, साइन फाय समोरची बाजू भागिले कर्ण, तसंच कॉस फाय लगतची बाजू भागिले कर्ण. टॅन फाय कसा फाइंड आउट करणार, VL अपॉन VR म्हणजेच XL अपॉन R. ओके, नाव डिवाइड ईच साइड ऑफ व्होल्टेज ट्रँगल. व्होल्टेज ट्रँगलच्या प्रत्येक बाजूला आपण आयने जर भाग दिला, डिवाइड केला, टू ऑब्टेन अनदर ट्रँगल. एक ट्रँगल मिळेल, एक वेगळा त्रिकोण मिळेल, त्यालाच आपण इम्पिडन्स ट्रँगल असे म्हणणार आहोत. To obtain another triangle called as impedance triangle as shown in figure 2.5.3b, the three sides of this triangle are R, XL and Z. ओके, इथं पाहू शकतो आपण व्होल्टेज ट्रँगल V इक्वल्स टू I इंटू Z, VL इक्वल्स टू I इंटू XL, VR इक्वल्स टू I इंटू R. हा व्होल्टेज ट्रँगल होता जो की पूर्वीच्या याच्यामध्ये होता. ठीक आहे, आता या व्होल्टेज ट्रँगलच्या प्रत्येक बाजूला I ने भाग दिला तर काय मिळेल आपल्याला, इथे पाहू शकतो आपण, डिवाइड ऑल साइड्स बाय I. ओके, V इक्वल्स टू IZ होता, याला डिवाइड I ने केल्यानंतर I कॅन्सल होईल, शिल्लक राहील तो Z. ठीक आहे, आपल्याला व्होल्टेज ट्रँगल कन्वर्ट करायचं आहे इम्पिडन्स ट्रँगलमध्ये. ओके, तर पहा डिवाइड ऑल साइड बाय I म्हणजेच इथे काय राहील Z, आणि इथे IXL छेद I असताना I कॅन्सल होईल, शिल्लक राहील फक्त XL, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, इथे सुद्धा IR असताना I ने भाग दिला असता I कॅन्सल होईल, शिल्लक राहील फक्त R. ओके, अशा पद्धतीने व्होल्टेज ट्रँगलचं रूपांतर इम्पिडन्स ट्रँगलमध्ये फक्त I ने डिवाइड करून, प्रत्येक बाजूला I ने डिवाइड करून केलं जातं. फिगर 2.5.3 इम्पिडन्स ट्रँगल. ओके, इम्पिडन्स ट्रँगलमध्ये पाहून घ्या, R, XL ह्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, कर्ण जो आहे, हायपोथेटिस जो आहे तो Z आहे, इम्पिडन्स आहे, कारण इम्पिडन्स ट्रँगलच आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. ओके, एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल 2.5.1 फॉर द गिवन इम्पिडन्स ट्रँगल शोन इन फिगर P 2.5.1a, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सर्किट. ओके, सर्किटचा टाईप ओळखा. मेक पॅरामीटर्स ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रँगल. ओके, मेक पॅरामीटर्स ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रँगल. ट्रँगलच्या सर्व बाजूंना पॅरामीटर बनवा. स्टेट द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा स्वभाव कसा आहे तो लिहा. ड्रॉ सायनोसॉइडल वेव्हफॉर्म फॉर व्होल्टेज अँड करंट. ओके, याच्यासाठी सायनोसॉइडल वेव्हफॉर्म ड्रॉ करायचे आहे व्होल्टेज आणि करंटची. विंटर 13मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न 4 मार्काला विचारला होता. ही फिगर दिलेली आहे. ओके, फाय म्हणून फक्त फाय दिलेला आहे, फक्त फेज डिफरन्स फाय दिलेला आहे. ओके, तर काय कोणकोणत्या गोष्टी आयडेंटिफाय करायच्यात. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सर्किट. सर्किटचा कोणता प्रकार आहे तो ओळखा. मार्क पॅरामीटर्स ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रँगल. त्रिकोणाच्या सर्व बाजूला पॅरामीटर्स मार्क करा. स्टेट द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा कोणता प्रकार आहे, कोणता स्वभाव आहे तो लिहा. ड्रॉ सायनोसॉइडल वेव्हफॉर्म फॉर व्होल्टेज अँड करंट. ओके, इथं पहा सोल्युशन. दिस इज R1 सिरीज सर्किट, दिस इज RL सिरीज सर्किट. ओके, फॉर पॅरामीटर्स रेफर फिगर 2.5.3b. ओके, पॅरामीटरसाठी फिगर 2.5.3b आपल्याला रेफर करायचं आहे. PF विल बी लॅगिंग इन नेचर. पॉवर फॅक्टर कसा असणार आहे, लॅगिंगमध्ये असेल. ओके, पॉवर फॅक्टर लॅगिंगमध्ये आहे, कारण का RL सिरीज सर्किट आहे. ओके, रेफर फिगर 2.5.4b फॉर वेव्हफॉर्म. रेफर फिगर 2.5.4b फॉर वेव्हफॉर्म. ठीक आहे, वेव्हफॉर्मसाठी आपल्याला फिगर 2.5.4b रेफर करायचे आहे. आता पहा इथे सिलेबस टॉपिक 2.5.4 व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म्स. व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म्स
या प्रॉब्लेममधील जो फोर्थ जो आपल्याला क्वेश्चन आहे, ड्रॉ सायनोसॉइडल वेव्हफॉर्म फॉर व्होल्टेज अँड करंट, त्याचा आन्सर आपल्याला नेक्स्ट टॉपिक जो सिलेबस टॉपिक आहे 2.5.4 व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म इथे आपल्याला मिळेल. की इथं पाहू शकतो आपण फ्रॉम द फेजर डायग्राम ऑफ फिगर 2.5.4a इट इज इव्हिडंट दॅट, हा असा प्रूफ आहे की द सप्लाय व्होल्टेज व्ही लीड्स करंट आय, सप्लाय व्होल्टेज काय करतोय अगोदर क्रिएट होतोय करंट आय पेक्षा बाय फेज अँगल फाय, बाय कितीने फेज अँगल फायने, और करंट लॅग्स किंवा करंट मागे पडतोय बिहाइंड व्होल्टेज, व्होल्टेजच्या मागे पडतोय बाय फायने. इथं पहा फेजर डायग्राम करंट लॅग्स म्हटलेलं आहे आणि व्होल्टेज काय आहे लीड आहे किंवा करंट लॅग आहे व्होल्टेज लीड आहे एकच. ओके फेजर डायग्राम इथे पहा व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म, व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म. आता फेजर डायग्रामवरून तर हे लक्षात येते की व्होल्टेजची वेव्हफॉर्म ही अगोदर क्रिएट होते अगोदर निर्माण होते आणि करंट जो आहे तो फाय इतक्या फरकाने उशिराने निर्माण होते म्हणून जी अगोदर निर्माण होणारी जी वेव्हफॉर्म आहे त्याला आपण व्ही व्होल्टेजची वेव्हफॉर्म अशी म्हणणार आहोत. व्ही इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी, आणि जो फाय इतक्या फरकाने उशिराने निर्माण होणारी जी वेव्हफॉर्म आहे त्याला आपण करंट वेव्हफॉर्म नाव देणार आहोत आय इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी मायनस फाय. इथं पाहू शकता हेन्स द एक्सप्रेशन फॉर द व्होल्टेज अँड करंट आर ॲज फॉलोज. म्हणून मग जे समीकरण बनणार आहे व्होल्टेज आणि करंटसाठी ते कशा पद्धतीने बनेल पहा. स्मॉल आय इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी मायनस फाय अँड व्ही इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी. साइन का तर सायनोसॉइडल वेव्हफॉर्म आहे, ओमेगा टी मायनस फाय का तर करंट मायनस फायने कसे आहे मागे आहे मायनस फाय, मायनस असेल तर लॅगिंग. ओके लॅग आहे मागे पडतोय कुणाच्या व्होल्टेजच्या कितीने फायने. द व्होल्टेज अँड करंट आर ग्राफिकली शोन इन फिगर 2.5.4b. एक्सप्रेशन फॉर करंट. ओके करंटसाठी एक्सप्रेशन द करंट थ्रू अँड आर एल सर्किट इज गिवन बाय, आर एल सर्किटमधून प्रवाहित होणारा करंट जो आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे आय ऑफ टी इक्वल्स टू व्ही ऑफ टी अपॉन झेड. ओके यालाच आपण पोलर फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल व्ही ॲट अन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय मॉड ऑफ झेड ॲट अन अँगल फाय बरोबर व्ही ॲट अन अँगल मायनस फाय डिवायडेड बाय मॉड ऑफ झेड. ओके लेट व्ही अपॉन मॉड ऑफ झेड इक्वल्स टू आय एम, देअरफॉर आय ऑफ टी इक्वल्स टू आय एम ॲट अन अँगल मायनस फाय एम्पियर. ओके करंटचं एक्सप्रेशन काय असेल आय ऑफ टी इक्वल्स टू आय एम पीक करंट किंवा मॅक्झिमम करंट ॲट अन अँगल मायनस फाय एम्पियर. Let V of t equals to Vm sin omega t, hence the expression for the instantaneous current is I of t equals to Im sin omega t minus phi. Okay, instantaneous इक्वेशन काय असेल करंटसाठी I of t equals to Im sin omega t. कारण का साइन का आला तर व्होल्टेजचं नेचर कसं आहे सायनोसॉइडल, त्याच पद्धतीने करंटचं नेचर असेल सायनोसॉइडल परंतु फेज डिफरन्स मायनस फायचा असेल लॅगिंगचा असेल मायनस फाय. ओके म्हणजेच इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन I of t equals to Im sin omega t minus phi. This equation mathematically shows that current in the RL series circuit lags. ओके मॅथमॅटिकल स्वरूपात हे इक्वेशन असं सांगते की आर एल सिरीज सर्किटमध्ये करंट हा काय होतोय लॅग होते बिहाइंड द सप्लाय व्होल्टेज बाय अन अँगल फाय ॲज शोन इन फिगर 2.5.4b. ओके सिलेबस टॉपिक 2.5.5 ॲव्हरेज पॉवर इन सिरीज एल आर सर्किट. ओके ॲव्हरेज पॉवर इन सिरीज आर एल सर्किट किंवा एल आर सिरीज सर्किट असं म्हटलं तरी चालेल. Average power, syllabus topic 2.5.5 average power in series LR circuit. If we represent the RMS voltage and current by V and I, then the average power supplied to a series RL circuit is given by. जर का आपण व्होल्टेज आणि करंट RMS व्होल्टेज आणि करंट V आणि I च्या स्वरूपात रिप्रेझेंट केलं तर ॲव्हरेज पॉवर सप्लाय टू सिरीज RL सर्किट इज गिवन बाय PAV इक्वल्स टू VI cos phi वॅट्स. ओके ॲव्हरेज पॉवर कशी असेल मग PAV इक्वल्स टू VI cos phi वॅट्स. एक्सप्रेशन नंबर 2.5.4 द ॲव्हरेज पॉवर सप्लाइड टू LR सर्किट इज PAV इक्वल्स टू ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय R प्लस ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय L. ह्या दोनांची काय असेल ॲडिशन असेल. ओके ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय R प्लस ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय L. इंडक्टरने ॲव्हरेज पॉवर खर्च केलेली अधिक रेजिस्टरने ॲव्हरेज पॉवर खर्च केलेली या दोघांची बेरीज म्हणजेच काय ॲव्हरेज पॉवर असेल. बट द ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय द प्युअर इंडक्टन्स इज 0. परंतु जो प्युअर इंडक्टन्स आहे सर्किटमध्ये असणारा इंडक्टन्स आहे त्याच्याद्वारे खर्च केलेली ॲव्हरेज पॉवर ही कशी आहे शून्य आहे. म्हणून ॲव्हरेज पॉवर इक्वल्स टू ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय आर. PAV म्हणजेच सिरीज RL सिरीज सर्किटचा ॲव्हरेज पॉवर कसा असणार आहे
रेजिस्टरने कन्झ्युम केला इतकाच असणार आहे. ओके, रेजिस्टरने खर्च केलेल्या ॲव्हरेज पॉवर इतकाच असणार आहे. देअरफॉर PAV इक्वल्स टू ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय आर. सिलेबस टॉपिक 2.5.6 पॉवर ट्रायंगल फॉर LR सिरीज सर्किट, पॉवर ट्रायंगल फॉर RL सिरीज सर्किट और किंवा LR सिरीज सर्किट दोन्ही एकच. ठीक आहे, आता पॉवर ट्रायंगल आपण पाहूयात. पॉवर ट्रायंगल इथे पाहू शकतो. अर्लियर म्हणजे याच्यापूर्वी वी हॅव ड्रॉन द व्होल्टेज ट्रायंगल, आपण व्होल्टेज ट्रायंगल ड्रॉ केले आहे. देन द इम्पिडन्स ट्रायंगल सुद्धा ड्रॉ केला आहे. नाव लेट अस ड्रॉ वन मोर. ओके, चला अजून एक ड्रॉ करूया, कॉल्ड ॲज पॉवर ट्रायंगल. त्याला आपण पॉवर ट्रायंगल म्हणणार आहोत फॉर द LR सिरीज सर्किट. द पॉवर ट्रायंगल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द व्होल्टेज ट्रायंगल बाय मल्टिप्लाइंग ईच साइड बाय आय. ओके, व्होल्टेज ट्रायंगलवरून आपल्याला पॉवर ट्रायंगल ऑब्टेन करता येईल त्याच्या प्रत्येक बाजूला आयने मल्टिप्लाय केलं तर. कारण आपल्याला बेसिक फॉर्म्युला पॉवरचा माहीत आहे, P इक्वल्स टू V इंटू आय. व्होल्टेज ट्रायंगल तर ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याला फक्त प्रत्येक बाजूला आयने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पॉवर ट्रायंगल मिळेल. ॲज शोन इन फिगर 2.5.5. इथे पाहू शकतो आपण फिगर 2.5.5 मध्ये व्होल्टेज ट्रायंगल दिलेला आहे. मल्टिप्लाय ईच साइड बाय आय, प्रत्येक बाजूला व्होल्टेज ट्रायंगलच्या प्रत्येक बाजूला आयने मल्टिप्लाय केल्यानंतर गुणाकार केल्यानंतर आपल्याला पॉवर ट्रायंगल मिळेल. इथे पाहू शकता व्होल्टेज ट्रायंगल. सुरुवातीला आपण पाहूयात VR, VL ह्या दोन काटकोन करणाऱ्या बाजू होत्या, त्यांच्यातील कोन जो होता 90 अंशाचा होता हे आपण पाहिलं होतं. जो कर्ण होता V तो दिलेला आहे, म्हणजेच व्होल्टेज ट्रायंगल आपल्याला इथं मिळतोय. ओके, तर पहा त्याच्या प्रत्येक बाजूला आयने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळेल, I इंटू V. ओके, I इंटू V ॲपॅरंट पॉवर कॅपिटल S. ओके, ॲपॅरंट पॉवर कॅपिटल S. I इंटू VL VI साइन फाय म्हणजेच काय रिॲक्टिव्ह पॉवर, VI साइन फाय म्हणजेच रिॲक्टिव्ह पॉवर कॅपिटल Q. ओके, I इंटू VR VI कॉस फाय म्हणजेच ॲक्टिव्ह पॉवर, ट्रू पॉवर किंवा रिअल पॉवर, ज्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, कॅपिटल P इक्वल्स टू VI कॉस फाय. ओके, हे फॉर्म्युले ओळखण्याचं हे खरा ओळखा. कॅपिटल V इंटू आय किंवा I इंटू V म्हणजेच ॲपॅरंट पॉवर स्पष्ट शक्ती. ओके, कॅपिटल Q इक्वल्स टू VI साइन फाय म्हणजेच प्रतिक्रियाशील शक्ती म्हणजेच रिॲक्टिव्ह पॉवर आपण त्याला म्हणतो. आणि ट्रू पॉवर खरी शक्ती किंवा सक्रिय शक्ती ॲक्टिव्ह पॉवर कॅपिटल P इक्वल्स टू VI कॉस फाय. ओके, आपल्याला इथं पॉवर ट्रायंगल मिळतोय. इथे पहा दिलेलंच आहे. सिलेबस टॉपिक 2.5.7 ॲपॅरंट पॉवर म्हणजे स्पष्ट शक्ती कॅपिटल S. ॲपॅरंट पॉवर इज डिफाइन्ड ॲज द प्रॉडक्ट ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज V अँड करंट I. हा फक्त काय आहे, RMS व्हॅल्यू व्होल्टेज V आणि करंट Iचा फक्त प्रॉडक्ट आहे ॲपॅरंट पॉवर. ठीक आहे, फॉर द RL सिरीज सर्किट the apparent power is given by, therefore apparent power capital S equals to V into I volt ampere. Therefore apparent power capital S equals to V into I volt ampere. Expression number 2.5.5. Okay, syllabus topic 2.5.8 real power or true power or active power capital P. The true power or real power capital P is equal to the power consumed by RL series circuit. It is given by P equals to PAV equals to VI cos 5 watts. एक्सप्रेशन नंबर 2.5.6. आता ॲव्हरेज पॉवर तर ह्याच्या अगोदरच आपण डिफाईन केली होती, PAV इक्वल्स टू ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय आर. व्हेअर आता इथे पहा व्हेअर फाय इक्वल्स टू फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 2.5.9 रिॲक्टिव्ह पॉवर प्रतिक्रियाशील शक्ती और इमॅजिनरी पॉवर किंवा काल्पनिक शक्ती कॅपिटल Q फॉर RL सिरीज सर्किट. देअरफॉर रिॲक्टिव्ह पॉवर Q प्रतिक्रियाशील शक्ती Q इक्वल्स टू VI साइन फाय VAR वोल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. एक्सप्रेशन नंबर 2.5.7. सिलेबस टॉपिक 2.5.10 पॉवर फॅक्टर शक्तीचा घटक. ओके, शक्ती घटक. ठीक आहे, पॉवर फॅक्टर फॉर अन RL सिरीज सर्किट द सप्लाय करंट I लॅग्स बिहाइंड. आता पहा RL सिरीज सर्किटसाठी सप्लाय करंट I जो आहे तो लॅग आहे, मागे आहे, बिहाइंड द सप्लाय व्होल्टेज V बाय अँगल फाय. ओके, फाय इतक्या अँगलने. देअरफॉर द पॉवर फॅक्टर ऑफ RL सिरीज सर्किट इज लॅगिंग पॉवर फॅक्टर. म्हणूनच पॉवर फॅक्टर कसा असणार आहे RL सिरीज सर्किटसाठी, लॅगिंग पॉवर फॅक्टर असणार आहे. अँड इट्स व्हॅल्यू लाईज बिटवीन, आणि त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती मध्ये असणार आहे. लाईज म्हणजे असणार आहे, लाईज म्हणजे असणे, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये 0 अँड 1. ओके, लॅगिंग पॉवर फॅक्टर कसा असणार आहे 0 आणि 1च्या मध्ये असतो. 0 लेस दॅन इक्वल्स टू कॉस फाय लेस दॅन इक्वल्स टू 1 फॉर RL सिरीज सर्किट. एक्झाम्पल आपण एक पाहूयात. एक्झाम्पल 2.5.2 फॉर गिवन वेवफॉर्म रेफर फिगर P. 2.5.2 आयडेंटिफाय टाइप ऑफ सर्किट. ओके, सर्किट ओळखायचं आहे. स्टेट नेचर ऑफ पॉवर फॅक्टर, ड्रॉ फेजर डायग्राम, राईट एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज अँड करंट. फर्स्ट आहे
आयडेंटिफाय टाईप ऑफ सर्किट. आता ह्या फक्त डायग्रामवरून आपणाला सर्किट ओळखायचं आहे कोणत्या प्रकारचा. इथं ओरिजिनपासून म्हणजेच केंद्रबिंदूपासून व्होल्टेजची वेव्हफॉर्म ही अगोदर निर्माण झालेली आहे. ओके, परंतु जर आपण करंटची वेव्हफॉर्मचा जर स्टार्ट बघितला तर तो फाय इतक्या डिलेने आहे, फाय इतक्या उशिराने आहे, अँगल फाय इतक्या उशिराने आहे. म्हणजेच हा या सर्किटमध्ये इंडक्टर असणार आहे. ओके, म्हणजेच हा कोणता सर्किट झाला, हा रिअल सिरीज सर्किट. ओके, एक रेजिस्टर असलेला आणि एक इंडक्टर असलेला. कारण का, करंट लॅग आहे, करंट मागे राहतोय. ओके, आणि सिरीज आर एल सिरीज सर्किटमध्येच करंट हा मागे राहतो. ठीक आहे, त्यामुळे हे सर्किट कोणतं आहे, आर एल सिरीज सर्किट. आयडेंटिफाय टाईप ऑफ सर्किट, आर एल सिरीज सर्किट. स्टेट नेचर ऑफ पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर कसा असणार आहे, लॅगिंग असणार आहे, कारण करंट हा लॅग होतोय. ओके, स्टेट नेचर ऑफ पॉवर फॅक्टर, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर हे लॅगिंग आहे. ड्रॉ फेजर डायग्राम. फेजर डायग्राम कशी ड्रॉ करणार. ओके, करंट मागे दाखवायचं आहे. ओके, करंट मागे दाखवायचं आहे व्ही आरपेक्षा, व्हीपेक्षा. त्यानंतर फोर्थ जो आहे, राईट एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज आणि करंटसाठी एक्सप्रेशन लिहायचं आहे. आता व्होल्टेजसाठी एक्सप्रेशन काय येईल, व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी. आणि आयसाठी एक्सप्रेशन काय येईल, आय इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय. मायनस फाय का, तर मायनस फाय इतक्या उशिराने करंटची वेव्हफॉर्म जनरेट झालेली आहे. ओके, इथं पाहू शकतो सोल्युशन. फ्रॉम द गिवन वेव्हफॉर्म इट इज सीन दॅट करंट लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय अन अँगल फाय, देअरफॉर दिस इज अन आर एल सिरीज सर्किट. ओके, दिलेल्या डायग्रामहून असं लक्षात येते की करंट हा लॅग आहे व्होल्टेजला फाय इतक्या अँगलने, म्हणून देअरफॉर दिस इज अन आर एल सिरीज सर्किट. म्हणून हे आर एल सिरीज सर्किट आहे. ओके, आता सेकंड पहा, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इज लॅगिंग इन नेचर. पॉवर फॅक्टर इज लॅगिंग इन नेचर. थर्ड आहे, रेफर फिगर 2.5.4 फॉर अ फेजर डायग्राम. फेजर डायग्रामसाठी जो प्रिव्हियस आहे 2.5.4a तो रेफर करा. फोर्थ आहे, द व्होल्टेज अँड करंट एक्सप्रेशन आर ॲज फॉलोज. द व्होल्टेज अँड करंट एक्सप्रेशन आर ॲज फॉलोज. व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी, आय इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय. ओके, आता पहा क्यू फॅक्टर म्हणजेच क्वालिटी फॅक्टर. सिलेबस टॉपिक 2.5.11 क्यू फॅक्टर, क्वालिटी फॅक्टर. क्वेश्चन नंबर 19 इथे बनतोय, कारण या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत. अ रेजिस्टर कॅन नॉट स्टोर एनर्जी. एखादा रेजिस्टर जो आहे तो एनर्जी स्टोर करू शकत नाही, बट इंडक्टर अँड कॅपॅसिटर आर कॅपेबल ऑफ स्टोरिंग एनर्जी. परंतु इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे कॅपेबल आहेत, ते पात्रतेचे आहेत एनर्जी स्टोर करण्याच्या. द क्वालिटी ऑफ ए रिॲक्टिव्ह सर्किट. एखादा प्रतिक्रियाशील सर्किटचा क्वालिटी, दर्जा जो आहे, इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ हाऊ इफिशियंट. ओके, त्यांना मोजला जातो जो की तो कशा पद्धतीने इफिशियंट आहे, कार्यक्षम आहे. ऑफ एल अँड सी कॉम्पोनंट्स आर टू स्टोअर एनर्जी. ओके, एल अँड सी कॉम्पोनंट जे आहेत, जे घटक जे आहेत, ओके, ते कशा पद्धतीने एनर्जी स्टोअर करतात याच्या टर्मला, याच्या मेजर करण्याच्या टर्मला त्या सर्किटचा, त्या रिॲक्टिव्ह सर्किटचा, प्रतिक्रियाशील शक्तीचा, रिॲक्टिव्ह सर्किटचा क्वालिटी, दर्जा आता मेजर केला जातो. अँड द इफिशियन्सी ऑफ एल अँड सी. आणि इंडक्टर एल आणि कॅपॅसिटर सीची जी कार्यक्षमता आहे टू स्टोअर एनर्जी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ फॅक्टर कॉल्ड ॲज क्वालिटी फॅक्टर. ओके, कॉम्पोनंट एल अँड सी यांची जी कार्यक्षमता आहे एनर्जी स्टोअर करण्याची, ही मेजर केली जाते. ज्या टर्ममध्ये मेजर केली जाते त्याला आपण क्वालिटी फॅक्टर, ओके, दर्जात्मक घटक किंवा क्यू फॅक्टर असे आपण म्हणतो. दो क्वालिटी फॅक्टर किंवा क्यू फॅक्टर दस रिप्रेझेंट्स द इफिशियन्सी ऑफ ए रिॲक्टिव्ह सर्किट टू स्टोअर एनर्जी. क्वालिटी फॅक्टर हा दर्शवतो कार्यक्षमता कोणाची, रिॲक्टिव्ह सर्किटची, टू स्टोअर एनर्जी. ओके, ऊर्जा साठवण्याची. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिगर ऑफ मेरिट ऑफ द रिॲक्टिव्ह सर्किट. याला आपण फिगर ऑफ मेरिटसुद्धा म्हणतो, फायद्याची बाजूसुद्धा म्हणतो रिॲक्टिव्ह सर्किटची. ओके, डेफिनेशन्स. द क्यू फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज, क्यू फॅक्टरची डेफिनेशन दिलेली आहे. द क्यू फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ एनर्जी स्टोअर्ड पर सायकल टू द एनर्जी लॉस्ट. ओके, प्रति सायकलला एनर्जी स्टोअर्ड करणे आणि एनर्जी लॉस्ट करणे यांच्या रेशोला, यांच्या गुणोत्तराला क्वालिटी फॅक्टर, क्यू फॅक्टर याची आपण परिभाषा करू शकतो किंवा त्याची व्याख्या करू शकतो. ऑर डिसिपेटेड किंवा उत्सर्जित होणे पर सायकलला. मॅथमॅटिकली क्यू कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. ओके, सांकेतिक जर क्यू हा एक्सप्रेस करायचा असेल तर अशा पद्धतीने करू शकतो. क्यू इक्वल्स टू 2 पाय म्हणजे एक सायकल. ओके, 2 पाय मॅक्झिमम एनर्जी स्टोअर्ड पर सायकल. ओके, सॉरी, मॅक्झिमम एनर्जी स्टोअर्ड पर सायकल छेद एनर्जी डिसिपेटेड पर सायकल. मॅक्झिमम अधिकाधिक ऊर्जा जी साठवली जाणार आहे प्रति सायकलला छेद एनर्जी डिसिपेटेड प्रति सायकल. त्याचवेळी प्रति सायकलला ऊर्जा किती
उत्सर्जित होते यांचा गुणोत्तर यांचा रेशो गुणिले 2 पाय याला आपण क्वालिटी फॅक्टर क्यू असे म्हणतो. क्यू फॅक्टर ऑफ आर एल सिरीज सर्किट इज गिवन बाय क्यू इक्वल्स टू एक्सेल अपॉन आर इक्वल्स टू 2 पाय एफ एल अपॉन आर. ओके, इथं पाहू शकता एक्झाम्पल नंबर 2.5.6. इफ अ रेजिस्टन्स, जर एखादा रेजिस्टन्स 50 ओमचा अँड अन इंडक्टन्स ऑफ 0.1 हेनरी आणि एक इंडक्टर जो आहे तो 0.1 हेनरीचा आर कनेक्टेड इन सिरीज, या दोघांना सिरीजमध्ये कनेक्ट केला असता अँड द कॉम्बिनेशन इज सप्लायड विथ, आणि दोघांच्या कॉम्बिनेशनला 230 व्होल्ट 50 हर्ट्झने सप्लाय केला असता अल्टरनेटिंग सप्लायने, तर कॅल्क्युलेट इम्पिडन्स झेड कॅल्क्युलेट करायचा आहे. टोटल करंट फ्रॉम द सप्लाय, टोटल करंट आय कॅपिटल आय कॅल्क्युलेट करायचा सप्लायपासूनचा, अँड पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट कॉस फाय आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. इम्पिडन्स, करंट आणि पॉवर फॅक्टर या 3 गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके, सोल्युशन दिलेल्या क्वांटिटी जे आहेत त्या व्यवस्थित गिवनमध्ये लिहून घ्या. आर इक्वल्स टू 50 ओम, रेजिस्टन्स 50 ओमचा दिलेला आहे, इंडक्टन्स जो आहे तो 0.1 हेनरीचा दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे 230 व्होल्ट, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्झ. ओके, त्यानुसार सर्किट एक बनवलं, व्होल्टेज सोर्स दाखवला, रेजिस्टन्स दाखवला, इंडक्टन्स दाखवला आणि प्रवाहित होणारा करंट आय जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो सुद्धा दाखवला. आर 50 ओम दिलेला आहे प्रॉब्लेममध्येच, एल 0.1 हेनरी दिलेले आहे प्रॉब्लेममध्येच, आणि व्होल्टेज सोर्स 230 व्होल्ट 50 हर्ट्झ, फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्झ. ओके, ती सुद्धा दिलेली आहे. ओके, फिगर पी 2.5.6 गिवन सर्किट, हे दिलेलं सर्किट. फर्स्ट आपण आपल्याला इम्पिडन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. इम्पिडन्स म्हणजे झेड, त्याच्यासाठी आपल्याला एक्सेल पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागणार, कारण इम्पिडन्सचा फॉर्म्युला जर पाहायचा असेल रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आर प्लस जे एक्सेल. ओके, आर माहीत आहे, एक्सेल माहीत नाही आहे, म्हणून एक्सेल पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एल दिलेला आहे, एफ दिलेला आहे. ओके, 2 पाय सोबतची व्हॅल्यू जर पुट केली तर आपल्याला एक्सेल मिळेल. एक्सेल मिळालं की आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्म्युल्यामध्ये झेड कॅल्क्युलेट करता येईल. रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये आपल्याला इम्पिडन्स कॅल्क्युलेट करता येईल. ओके, एक्सेल किती येतो आहे 31.41 ओहम. मग इम्पिडन्स जो रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे आर प्लस जे एक्सेल तो सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट 50 स्क्वेअर प्लस 31.41 स्क्वेअर मॉड ऑफ झेड इक्वल्स टू 59.05 ओहम. आन्सर आपल्याला इम्पिडन्स मिळेल. टोटल करंट आय, आता व्होल्टेज आहे झेड आपल्याला माहीत असेल तर करंट काढता येईल ओहम्स लॉनुसार. ओके, आय इक्वल्स टू व्ही अपॉन झेड इक्वल्स टू 230 डिवायडेड बाय 59.05. इथे आर पण घेतला असता, परंतु सर्किटमध्ये आर आहे का नाही, आर आणि झेड या दोघांची हे आहे क्रिया आहे, आणि सर्किट कोणता आहे AC सर्किट आहे, त्यामुळे आपल्याला इथे टोटल करंट आय कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हीच्या छेदामध्ये झेडच घ्यावा लागेल, इम्पिडन्सच घ्यावा लागेल. ओके, कारण DC सप्लाय DC सर्किटसाठी, आणि मग मग DC सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स असतो, परंतु AC सर्किटमध्ये आपल्याला इम्पिडन्स ही आपल्याला बाजू पाहायची असते. ओके, व्ही अपॉन झेड प्रतिबाधा 230/59.05 3.89 एम्पियर आपल्याला किती मिळेल 3.89 एम्पियर टोटल करंट मिळेल. पॉवर फॅक्टर कॉस फाय आर अपॉन झेड, कॉस फायचा फॉर्म्युला काय आर अपॉन झेड. ओके, तर पहा आर अपॉन झेड इक्वल्स टू 50 अपॉन 59.05 0.8 लॅगिंग. ओके, आन्सर आहे 0.8 लॅगिंग. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे अ रेजिस्टर ऑफ 10 ओहम अँड अन इंडक्टन्स ऑफ 0.1 हेनरी आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस 230 व्होल्ट 50 हर्ट्झ. तोच प्रॉब्लेम आहे, फक्त इथं पूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये 50 ओहमचा रेजिस्टर होता, आता इथं 10 ओहमचा रेजिस्टर आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यू त्याच आहेत, इंडक्टरची व्हॅल्यूसुद्धा तीच आहे, सप्लायसुद्धा तोच आहे. कॅल्क्युलेट इम्पिडन्स, करंट, फेज अँगल अँड पॉवर फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सर्व त्याच गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. डायरेक्ट मी इम्पिडन्सकडे येतो. स्टेप 1, ऑब्टेन इम्पिडन्स झेड इक्वल्स टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. एक्सेल पूर्वीच कॅल्क्युलेट करून ठेवावं लागेल, परंतु एक्सेल काय असेल 2 पाय एफ एल. ओके, एफ दिलेला आहे, एल दिलेला आहे, एक्सेल मिळेल आपल्याला, त्यानुसार झेड मिळेल. झेड मिळाला की आपल्याला करंट टोटल आय मिळेल व्ही अपॉन मॉड ऑफ झेड 6.98 एम्पियर दिलेला आहे. ओके, फक्त थर्ड जे स्टेप आहे फेज अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. ॲज ऑप्टेन्ड इन स्टेप 1 द फेज अँगल ऑफ इम्पिडन्स झेड is phi equals to 72.34 degree. Hence the phase angle of current will be phi equals to 72.34 degree. Answer. ओके, इथं पाहू शकतो आपण फेज अँगल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला आहे. झेड ॲट अन अँगल टॅन इनवर्स फाय. ओके, फायचा डायरेक्ट फॉर्म्युला इथं ठेवलेला आहे, म्हणजेच ॲट अन अँगल फाय असायला हवा,
पोलर फॉर्ममध्ये जर बघायचं झालं, फायच्या ऐवजी फॉर्म्युला ठेवला टॅन इनवर्स एक्सेल अपॉन आर. टॅन इनवर्स एक्सेल अपॉन आर. जसा जनरल फॉर्म्युला एक्स अपॉन आर आहे, परंतु दिलेलं सर्किट आर एल सिरीज सर्किट असल्यामुळे आपल्याला इथे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स घ्यावा लागेल एक्सेल, जो की आपल्याला एक्सेल इक्वल्स टू 2/FL ह्या फॉर्म्युल्याने मिळवता येतो. 31.42 इथे मिळवलेला आहे. 31.42 डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑलरेडी दिलेला आहे डिवायडेड बाय 10. ओके, ही व्हॅल्यू टॅन इनवर्सच्या जर पुढे ठेवली तर आपल्याला फाय मिळेल, जो की इथे मिळाला आहे आपल्याला 72.34 डिग्री. ओके, स्टेप नंबर 4, ऑब्टेन पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इक्वल्स टू आर अपॉन झेड. ओके, आर अपॉन झेड इक्वल्स टू आर 10 दिलेला आहे, झेड 32.98.303 लॅगिंग. इतका कमी आपल्याला काय मिळतोय, पॉवर फॅक्टर मिळतोय. ओके, क्वेश्चन नंबर 20 हा फॉर्म्युला आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थ्यांनी. A coil of resistance 4 ohm and inductance 0.07 Henry is connected in parallel. आता पहा, पूर्वी कसं होतं सिरीजमध्ये, आता इथं पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. ओके, विथ अनदर कॉइल ऑफ रेजिस्टन्स 10 ohm and inductance 0.12 Henry. The combination is connected across 230 volt 50 Hz supply. Determine total current and current through each branch. टोटल करंट सुद्धा डिटरमाइन करायचं आहे आणि प्रत्येक ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करूया. दिलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्या. R1 इक्वल्स टू 4 ओहम, कारण दोन कॉम्बिनेशन आहेत रेजिस्टर आणि इंडक्टरचे, त्यामुळे R1 इक्वल्स टू 4 ओहम पहिल्या कॉम्बिनेशनचा, L1 इक्वल्स टू 0.07 हेनरी, R2 इक्वल्स टू 10 ओहम आणि L2 इक्वल्स टू 0.12 हेनरी. ओके, V इक्वल्स टू 230 वोल्ट, व्होल्टेज दिलेला आहे, व्होल्टेज सप्लाय 230 वोल्टचा. फ्रिक्वेन्सी F इक्वल्स टू 50 हर्ट्ज दिलेला आहे. टू फाइंड टोटल करंट थ्रू ईच ब्रांच. स्टेप 1 सर्किट डायग्राम सुरुवातीला करून घ्यायचे. दोन आपल्याला ब्रांच दिलेले आहेत, R1 L1चं कॉम्बिनेशन असलेलं एक ब्रांच आणि R2 L2चं कॉम्बिनेशन असलेलं एक ब्रांच. ठीक आहे, R1 L1च्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला Z1 इम्पिडन्स Z1 मिळेल आणि R2 L2च्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला इम्पिडन्स Z2 मिळेल. दिलेलं सप्लाय व्होल्टेज 230 वोल्ट आहेच. ओके, मग प्रत्येक ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट I1 आणि I2 फाइंड आउट करायचा आहे. I1 आणि I2 मिळाला की आपल्याला टोटल करंट I मिळेल. ओके, अतिशय सोपा आहे. जरा व्यवस्थित हळूवार पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. स्टेप 2, कॅल्क्युलेट I म्हणजे टोटल करंट I1 आणि I2. ब्रांच 1 XL1 पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण Z1 कॅल्क्युलेट करण्यासाठी XL1 महत्त्वाचं आहे. 2π FL1 इक्वल्स टू 2π इंटू 50 हे फ्रिक्वेन्सीचं दिलेलं आहे. L1 आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 0.07 22 ओहम XL1 येईल. मग Z1 काय असेल, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये R1 प्लस JXL1 ओहम, R4 दिलेला आहे प्लस J22 आपण फाइंड आउट केला. काय मिळेल आपल्याला 22.36 ॲट अन अँगल 79.69 हा पोलर फॉर्ममध्ये लिहिला. ठीक आहे, ब्रांच 2 साठी XL2 काय मिळेल आपल्याला 37.69. सेम व्हॅल्यू मिळेल आपल्याला, फक्त इथं L2ची व्हॅल्यू वेगळी ठेवल्यानंतर म्हणजेच 0.12 दुसऱ्या ब्रांचमधल्या इंडक्टरची व्हॅल्यू इथं ठेवल्यानंतर आपल्याला XL2 मिळेल. ओके, त्यानुसार Z2 आपण कॅल्क्युलेट केला. रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये 10 प्लस J 37.69 ओहम, त्याचं कन्वर्जन पोलर फॉर्ममध्ये केलं असता 39 ॲट अन अँगल 75.14 ओहम. ठीक आहे, हे पोलर फॉर्ममध्ये का हे केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे आपल्याला लक्षात येईल. इथं पाहू शकतो आपण Z इक्विवॅलंट म्हणजेच टोटल इक्विवॅलंट कॅल्क्युलेट करायचं आहे. Z1 आणि Z2 पॅरलल आहेत. ओके, आपल्याला दोन क्वांटिटीज, दोन रेजिस्टन्स जर पॅरलल असतील तर त्या दोन रेजिस्टन्सचा अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज घ्यायची असते. Z1 इंटू Z2 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2, अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज. पॅरलल असतील तर रेजिस्टर आणि इम्पिडन्स. ठीक आहे, Z1 आणि Z2 एकमेकाला पॅरलल आहेत म्हणून अंशात त्यांचा गुणाकार घेतला. Z1 गुणिले Z2 छेदात दोघांची बेरीज घेतली. ठीक आहे, गुणाकार करण्यासाठी आपल्याला Z1 आणि Z2च्या व्हॅल्यू वरती पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्या होत्या. 22.36 ॲट अन अँगल 79.69 इंटू 39 ॲट अन अँगल 70.14 डिग्री डिवायडेड बाय 22.36 ॲट अन अँगल 79.69 डिग्री प्लस 39 ॲट अन अँगल 75.14 डिग्री. ठीक आहे, आता गुणाकार काय होतो, पोलर फॉर्ममध्ये जो रेडियस आहे, R आहे, त्यांचा गुणाकार आणि अँगलांची बेरीज होते. ठीक आहे, इथं पहा अँगलांची बेरीज, आणि इथं बेरीज असल्यामुळे काय तर डायरेक्ट बेरीजच होईल. Rचं बेरीज होईल आणि अँगलची सुद्धा आपल्याला बेरीज मिळेल. ठीक आहे, इथं पहा 872.04 ॲट अन अँगल 154.83. आता
ह्या दोघांचा भागाकार म्हणजेच आर आर, म्हणजेच जर पोलर फॉर्ममध्ये आर आर जी बाजू होती त्यांचा भागाकार होईल आणि अँगल यांची काय होईल, वजाबाकी होईल. ओके, देअरफॉर झेड इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू 14.22 ॲट एन अँगल 78.03 ओहम. टोटल करंट आय इक्वल्स टू व्ही अपॉन झेड इक्विव्हॅलेंट. ओके, झेड इक्विव्हॅलेंट मिळवण्यासाठी वरील सर्व गोष्टी आपण केल्या होत्या, कारण का आपल्याला पुढे जाऊन टोटल करंट आय कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल करंट आय कॅल्क्युलेट करण्यासाठी व्ही छेद झेड घ्यावा लागणार. झेड कोणता घ्यायचा, झेड1 घ्यायचा, झेड2 घ्यायचा, मग का झेड1 झेड2 घ्यायचा का दोन्हीचा इक्विव्हॅलेंट घ्यायचा, तर झेड इक्विव्हॅलेंटच हवा असणार आहे इथं. ओके, कारण टोटल करंट आय कॅल्क्युलेट करायचं आहे. मग दिलेलं व्होल्टेज पोलर फॉर्ममध्ये लिहिलं 230 ॲट एन अँगल 0 डिग्री आणि मिळवलेला झेड इक्विव्हॅलेंट पोलर फॉर्ममध्ये 14.22 ॲट एन अँगल 78.03. ओके, पोलर फॉर्ममध्ये रेडियस यांच्या बाजू आर आर यांच्या बाजू भागाकार होईल आणि अँगल यांची सबट्रॅक्शन होईल. म्हणजेच काय, 230 भागिले 14.22 केलं असता 16.17 मिळेल. ॲट एन अँगल 0 - 78.03 केल्यानंतर आपल्याला -78.03 ॲम्पियर इतकं टोटल करंट आय मिळेल. ब्रांच करंट्स I1. आता I1 कसं कॅल्क्युलेट करणार, टोटल करंट आय तर माहीत झाला, व्ही अपॉन झेड1. ओके, 230 ॲट एन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय 22.36 ॲट एन अँगल 79.69 डिग्री. आपल्याला I1 मिळेल 10.28 ॲट एन अँगल -79.69 ॲम्पियर्स. ओके, आन्सर I2 काय मिळेल, व्ही अपॉन झेड2 इक्वल्स टू 230 ॲट एन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय 39 ॲट एन अँगल 75.14 डिग्री. आन्सर काय मिळेल, I2 5.89 ॲट एन अँगल -75.14 डिग्री. ओके, I1 I2 पण मिळाला. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 2.6 द सिरीज RC सर्किट. आता आपण या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये सिरीज RL सिरीज सर्किट पाहिलं. ओके, RL सिरीज सर्किटमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या पुन्हा एकदा रिवाईज करूयात. ओके, इथे पहा RL सिरीज सर्किट, सिलेबस टॉपिक 2.5 द सिरीज RL सर्किट. याच्यामध्ये आपण सर्किट डायग्राम, त्यानुसार फेजर डायग्राम, अक्रॉस इच एलिमेंट, इच घटक. ठीक आहे, फेजर डायग्राम आपण पाहिली. ओके, फेजर डायग्राममध्ये आपल्याला व्होल्टेज ट्रायंगल आपल्याला मिळतोय. व्होल्टेज ट्रायंगल एकदा का मिळाला तर आपल्याला इम्पिडन्स ट्रायंगल मिळेल. इम्पिडन्स ऑफ LR सिरीज सर्किट, इम्पिडन्स ट्रायंगल कसा मिळेल, प्रत्येक बाजूला आयने डिवाइड केल्यानंतर आपल्याला इम्पिडन्स ट्रायंगल मिळेल. ओके, इथं पहा. त्यानंतर आपण एक प्रॉब्लेमसुद्धा पाहिला, व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्मसुद्धा त्या प्रॉब्लेमचे पाहिले. ओके, एक्सप्रेशन फॉर करंट कसा मिळतो, ॲव्हरेज पॉवर इन RL सिरीज सर्किट म्हणजे काय, पॉवर ट्रायंगल आपण फाइंड आउट केला होता. पॉवर ट्रायंगल कसा फाइंड आउट केला होता, व्होल्टेज ट्रायंगलच्या प्रत्येक बाजूला आयने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला पॉवर ट्रायंगल मिळेल. त्याच्यामध्ये मग लपलेल्या ज्या पॉवर्स होत्या, ॲपॅरंट पॉवर स्पष्ट शक्ती, रिअल पॉवर और ट्रू पॉवर, ओके, किंवा ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सक्रिय शक्ती कॅपिटल P, त्यांचे फॉर्म्युले आपण फाइंड आउट केले. ओके, त्याचबरोबर रिॲक्टिव्ह पॉवर प्रतिक्रियाशील शक्ती और इमॅजिनरी पॉवर म्हणजेच काल्पनिक शक्ती आपण फाइंड आउट केली. पॉवर फॅक्टर कॉस फाय कशा पद्धतीने असतो RL सिरीज सर्किटमध्ये तो पाहिला. एखादा प्रॉब्लेम पाहिला. ओके, त्यानंतर क्वालिटी फॅक्टर, क्यू फॅक्टर आपण पाहिला. क्यू फॅक्टरचा फॉर्म्युला आपण इथे माहीत करून घेतला. त्यानंतर एक प्रॉब्लेम आपण पाहिला RL सिरीज सर्किटचा, तसाच परंतु इंडक्टरची व्हॅल्यू फक्त वेगळी, जरा वेगळी असलेली दुसरा एक आपण प्रॉब्लेम पाहिला. ओके, त्यानंतर हे एक वेगळं एक्झाम्पल होतं RL सिरीज सर्किटचंच, परंतु 2 ब्रांच होते I1 I2. त्याच्यानुसार आपल्याला Z1 Z2 कॅल्क्युलेट करता आला आणि टोटल करंट आय आपण कॅल्क्युलेट केला. असा प्रॉब्लेम नंबर 2.5.17 जो की क्वेश्चन नंबर 20 म्हणून आहे तो आपण पाहिला. ओके, इथं पाहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21 जो की सिलेबस टॉपिक 2.6 द सिरीज RC सर्किटसाठी आहे, जो की आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिरीज RC सर्किट पाहणार आहोत. ओके, रेजिस्टर R असेल परंतु इंडक्टरच्या ऐवजी ते कॅपॅसिटर C असेल. ओके, ठीक आहे. तर हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.